आपण ज्ञानेश्वरांचे निरंजन निरूपण याविषयी चिंतन करत आहोत. ज्ञानेश्वरांच्या अभंगगाथा, ज्ञानेश्वरी या विविध संदर्भ घेऊनच ही अवस्था वर्णन करावी लागते. आता ज्ञानोबरायांनी स्वतः किती विविध पद्धतीने निरंजन निरूपण करताना व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्यांची नावं तरी काय आहेत असं बघूया आपण. निरंजन विषयांच्या विशेष व्याख्यामध्ये पहिली व्याख्या म्हणजे निरंजन हेच ब्रह्म आहे, ही एक व्याख्या द्या. ते आपण वन बाय वन बघूया विश्लेषण नंतर. दुसरं, निरंजनाची दुसरी त्यांनी व्याख्या केलेली आहे, म्हणजे निरंजन हे चर अचर आहे. चर अचर, चराचर. तिसरी व्याख्या केलेली आहे की जगदेश्वरू हाच निरंजनी फळला, म्हणजे निरंजनातून तो जगत ईश्वर झाला. निरंजनी फळला आहे, निरंजनाच्यातून जगत ईश्वर ही अवस्था त्याची फळाला आली. ही तिसरी व्याख्या आहे. प्रत्येक व्याख्येचं काही विशेष आहे. निरंजनाची चौथी काय व्याख्या आहे, ते निरशून्य आहे, ते निरुपमय, ते निर्वाण स्वरूप निरंजन आहे. आपण आद्य शंकराचार्य निर्वाण स्वरूप वर्णन केलेलं आहे. त्यानंतर आणखीन पाचवी व्याख्या निरंजनाची काय आहे, निरंजनी सौरुसु करी. सौरुस म्हणजे त्याच्यामध्ये एकरूपता कर. ती कशा पद्धतीची सौरुस अवस्था आहे ती बघूया आपण. रस शब्द तर कळतो आहे, म्हणजे रस शब्द असं की या निरंजन अवस्थेमध्ये अतिशय वेड लावून टाकणारा नामाचा रस कसा प्राप्त होतो, ती सौरस अवस्था. दुसरी एक व्याख्या आहे त्यांच्या शब्दामध्ये आपल्याला बघायचं की निर्गुणी आथिले निरंजनी. निर्गुणाचं स्वरूप प्राप्त होण्यापूर्वी आथिले निरंजन, निरंजनीच आधी दर्शन व्हावं लागतं, त्याशिवाय निर्गुणत्व प्रगट होत नाही. अजून एक सातवी व्याख्या आहे वस्तू म्हणजे परमात्मा. त्यांचा आवडीचा शब्द आहे सगळ्या ज्ञानेश्वरीचा. वस्तू कोंदली निरंजनी. ही वस्तू कुठल्या कोंदणात बसते तर निरंजन अवस्थेमध्ये या शरीरामध्ये नांदते. अध्यात्मात आपण असे शब्द ऐकले, जीव शिव ऐक्य झालं की जे उर्वरित ब्रह्म तेच नीलबिंदू होय. असो, आणखीन एक दिलेले की निरंजन ही सुखरूप अवस्था आहे. म्हणजे काय, निवृत्ती निरंजनाचा सरा, की माझे सद्गुरुरायांशी ऐक्यरूप होणं म्हणजे सुखरूप अवस्था प्राप्त होणे होय. किती पद्धतीने समजावून सांगतात निरंजन. मग सुखी राहा निरंजनी, अशी पद्धत आहे म्हणण्याची. दुसरं असं आहे की मदालसेपासून आपण ऐकलं पाळणा. मदालसेने पाळण्यानेच तिने बाळांना तयार केलं. हा कशा प्रकारचा पाळणा आहे निरंजन अवस्थेमध्ये. आपण 12व्या अध्यायात पण ऐकलेलं आहे की काय करते की समाधी बोधी निजविसी अनुहताचा हल्लरू घासी. म्हणजे पाळण्यातच ते झोपत आहे. तो पाळण्याच्या संबंधित निरंजन अवस्था कशी आहे ती जेव्हा येईल आपण ते नीट सविस्तर बघू. निरंजन म्हणजे स्वरूप, ही एक व्याख्या आहे. ही झाली पुढची. निरंजन म्हणजे निर्विकारत्व, निरंजन म्हणजे निराकारत्व, निरंजन म्हणजे नित्यत्व, निरंजन म्हणजे नित्य आणि निरुपाधिक. त्याचबरोबरीने ऐक्यस्थिती म्हणजे त्रिपुटीच्या पलीकडे असलेली अवस्था. देय ध्याता ध्यानवर या सगळ्या त्रिपुटी 3 पदर जिथे एकरूप होतात ते निरंजन अवस्था. एक पुढचं वैशिष्ट्य असं त्याच्यामध्ये दिसतं की निरंजन अंजन लेईजे. निरंजन रूपी अंजन डोळ्यात घातलं की सगळी ज्ञानदृष्टी फाकलेली असते. अशा पद्धतीने इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने या निरंजन अवस्थेचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. मग एकदा ही निरंजन अवस्था प्राप्त झाल्यावर काही परिणाम येतात का? येतात. त्या परिणामावरून कळतं. एक, आत्यंतिक प्रेम फुटे.
सर्व मानवांबद्दल काय तयार होतो? प्रेमाचा पाना पडतो. निष्काम अपत्य प्रसवतं, निष्कामत्व तयार होतं आणि एक क्षणभरसुद्धा तो जीव त्याला सोडू इच्छित नाही. क्षणभरसुद्धा परमात्म्याचं विस्मरण सहन होत नाही. पुढचं काय तर भगवंताचं नाम घेताना गुरूंचा अनवरत आनंद प्रगट होतो. अशा पद्धतीने की आता देह संपल्यावर मी त्याला जाऊन भेटेन अशी अवस्था आता राहत नाही. देहाच्या निरसने पाविजे त्या ठाया, म्हणजे माझा देह पडल्यावरच मी भगवंत स्वरूप होईल. माझी जवळ काय आयसे नव्हे, तुकोबारायांनी सांगितलं माझं आता असं काही राहिलं नाही. देहात असतानाच भगवंत स्वरूप झालेलं आहे. रात्रंदिवस माझं पाहिजे जवळी. तुकाराम माझं काय, माझी अवस्था कशी आहे? रात्रंदिवस माझं पाहिजे जवळी, क्षणचा निराळी न गमे घडी. मला क्षणभर सुद्धा दूर अवस्था वाटत नाही. नाठवणी देव पायाचे चिंतन, मला सारखं त्यांच्या चरणाचं चिंतन व्हावंसं वाटतं. आता वेगळं काही नको, अवसान तो क्षण नाही, जीवना वेगळी मासळी, तुका तैसा तळमळी. दुसरी एक सुंदर अवस्था असते, ते गवळणीच्या आधाराने वर्णन करतात. निरंजन वन, या निरंजन अवस्थेचे काय वर्णन करतात? पण त्याला गवळण व्हावं लागतं. गवळणीशी की आश्चर्यकारक, त्या निरंजन नावाच्या वनात मी ज्यावेळी शिरले तर निर्गुणाला, माझं मनाने निर्गुणाला वेधलं, वेध लागले. निर्गुणाच्या स्वरूपाचा मनाला वेध लागले आणि आश्चर्यकारकरित्या तिथे सुख आणि प्रीती जन्माला आल्या. अशा पद्धतीने इतक्या पद्धतीने निरंजन निरूपण करतायत. आपण थोडं थोडं करत समजावून घेऊया. आता पहिली व्याख्या सांगितली, निरंजन हेच ब्रह्म. ज्ञानेश्वरी गाथा, तर संदर्भासारखे ज्ञानेश्वरी गाथेचे जास्त आहेत आणि मग मधून ज्ञानेश्वरीत जावं लागतं. ज्ञानेश्वर गाथा 825वा अभंग आहे. योगी शब्द माहिती आहे, ज्ञानोबारांनी सापेक्ष वापरलेला आहे. योगी म्हणजेच भक्तयोगी. भक्तियोगी आपण अनेक वेळा पाहिला हा विषय. 12व्या अध्यायात सुद्धा काय म्हणजे, साध्यंत भक्तियोग तुझं निरोपिला. म्हणजे भक्तियोग जरी सांगितला तरी तो योगरूप आहे, म्हणजे तो कुंडलिनी योगरूप आहे. रडू भक्ती अपेक्षित नाही, मुळू रडणारी भक्ती अपेक्षित इथे नाही. इथं पूर्ण पुरुषार्थाची भक्ती अभिप्रेत आहे. म्हणून अर्जुनाचं पहिल्यांदा जे रडणं होतं ते निषेधात्मक केलं, म्हणजे बावळ्यात असं काय रडू नको, इथे काही तथ्य नाही, हे तुझं सगळं मोहातलं रडणं आहे. आणि नंतर जेव्हा अवस्था आली तेव्हा आनंदाश्रू वेगळे आहेत. हे दोन्हीमध्ये खूप मोठा फरक पडलेला होता. एकदा ज्ञानपूर्ण येतो. आता तसं पार्था गा तोची भक्त तोची योगी, नंतर अर्जुना तो भक्त तोची योगी तोची मुक्त. हे 12व्या अध्यायातले ओव्या आहेत, म्हणजे वेगळ्या कुठल्या भक्तियोगातल्या. जो हा अर्जुना साध्यंत सांगितला प्रस्तुत भक्तियोग समस्त योग रूप. हे कशासाठी सांगत असो? योगी शब्दाची त्यांची व्याख्या काय आहे यासाठी सांगितलं. म्हणजे नाही तर योगी शब्द वाचला की अशी एक पद्धती गेली, ते आपलं नाही, हठयोगाचं आहे, अष्टांग योगाचं असं समज आहे. तसं नाही. या अभंगात शब्द तसा आहे, मसुरा मात्र सार योगी ध्याती देही. भक्तियोगी जरी असला तरी त्याला हे दर्शन घ्यायलाच पाहिजे. मसुरा मात्र सार, मसुराच्या डाळीचं जसं असं तेवढ्याच कणाचं किंवा त्याहीपेक्षा बारीक असं योगी लोक ध्यान करतात. निरंजन पाही ब्रह्मतेची, हेच निरंजन पूर्ण ब्रह्म होय. स्पष्ट शब्दात सांगितलेली व्याख्या आहे. वरीलप्रमाणे जेव्हा मसुराच्या डाळिंबी एवढे असं नीलबिंदूचं दर्शन घेतात, याला नीलबिंदू ब्रह्म असे म्हणतात. आता प्रश्न असा आहे, या नीलबिंदूला ब्रह्म मगाशी सांगितल्यामुळे याला रामदास स्वामी काय म्हणजे उर्वरित ब्रह्म. हे प्रत्येक शिष्याला त्यांनी अनुभव घेण्यासाठी सांगितलं. त्यांच्या जवळ कोण आला, कल्याण स्वामी आले, त्यालाच ते दर्शन मिळालं. असो, हे नीलबिंदू दर्शन अवस्थेला निरंजन म्हणतात हे कळलं. हेच पूर्ण ब्रह्म होय. पहिली व्याख्या त्यांच्या आधारे. आता दुसरं, निरंजनी चराचर. चर आणि आचर
स्वरूपात निरंजन प्रगट होते. स्वरूपाचे ध्यानी निरंजन पाहिले. आता कळलं, पाहिले म्हणजे कळलं, ज्ञानदृष्टीने अनुभवले. डोळ्याने दाबिले चराचर. ते जेव्हा डोळ्यामध्ये प्रगट होतं तेव्हा चर आणि अचरामध्ये निरंजन म्हणजेच परमात्मा कसा भरला आहे याची अनुभूती यायला लागते. मग कशी सांगितलं त्या अवस्थेला आपण येणार आहे. तो अभ्यास आपण बघणार आहे की लोचन अवस्था काय आहे. भ्रुकुटी मध्यापासून ब्रह्मरंध्रापर्यंत ध्यान अवस्थेत जाताना एक लोचन दर्शन होतं. त्या लोचन दर्शनातच नीलबिंदू प्रगट होतो आणि म्हणून तो पुढे लोचनानंतर डोळा शब्द येतो. मग तो डोळ्यात प्रगट होऊन ती दृष्टी तयार होते, ज्ञानदृष्टी तयार होते. ही बुद्धीद्वारे नुसती होत नाही. म्हणजे एखादी गोष्ट बुद्धीला आकलन झाली, खूप कळलं, अध्यात्म ऐकलं म्हणून काय लगेच ज्ञानदृष्टी तयार होत नाही. हे नीट कळायला लागतं. जेव्हा बुद्धी स्वरूपाकार होईल तेव्हा ज्ञानदृष्टीने हे दर्शन होतील आणि मग हे स्थूल डोळ्यात सर्वत्र ब्रह्म आहे असं दर्शन व्हायला लागतं. ही क्रिया नीट समजली पाहिजे. डोळ्यामधून परब्रह्म प्रगट होणे किंवा अनुभव येणे यासाठी या सगळ्या पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अंतरेंद्रिय यांचा लय व्हावा लागतो. भगवंताची अनुभूती यायला लागते. मग बुद्धी प्रकाशित होते आणि बुद्धीद्वारे ते डोळ्यात यायला लागतं. आपण म्हणतो ना, नानांचे डोळे तेजस्वी आहेत, अमक्याचे डोळे ते जी क्रिया घडते ते तिथे आहे. असो, पुढे आपण तिसरी व्याख्या बघत होतो, जगदेश्वरो निरंजनी. जगदेश्वरू निरंजनी काय आहे अवस्था. आता तो अभंग कसा बघायला आहे. ज्ञानेश्वरी गाथा 616 त्याच्यातलं पहिलं चरण. ज्ञानेश्वरी गाथा 616 अभंग त्यातलं 5वं. हे कसं आहे हे बघायला लागेल. नीट आधी ऐकलं पाहिजे अभंग. पुरे पुरे वो आता जिणे निमाले. पुरे पुरे वो आता जिणे निमाले. मज निरंजनी आफाविले गोवळे उमाय. ऐसा जगज्जीवनू जो गावला जगमूर्ती देखिला. तो जगदेश्वरू फळला निरंजनी उमाय. म्हणलं तर सरळ सरळ अर्थ नीट कळतो. आता एवढं ऐकलं विवेचन आता किती सोपं वाटतं हे. पुरे पुरे वो आता जिणे निमाले. समाधान झालं आहे. मज मला निरंजनी आपाविले गोवळे उमाय. गवळ्याने निसर्ग सांगितलं की मला तो जो गोवळा आहे ना, मला कळलं तो काय फक्त आपल्या द्वापारयुगात आपला भेटलेला कृष्ण नव्हता, तो मला माझ्या देहार्पण ज्ञानोबा म्हणतो सापडला ना. ऐसा जगत जीवनू. सगळ्या जगाला ज्याच्यापासून जीवन प्राप्त होतं. जो गावला जगमूर्ती देखिला. म्हणजे मी निरंजन अवस्थेमध्ये ज्याचं दर्शन घेतलं तो साक्षात जगमूर्ती आहे हे मला आकलन झालं. तो जगदेश्वरू फळला निरंजनी उमाय. तो निरंजन अवस्थेमध्ये त्याचं मला दर्शन झालं. आता प्रश्न असा आहे, हा इथे त्याला गोवळा का म्हणतात, तर त्याचं त्यांनी उत्तर दिलं, चारी देहाच्या पलीकडे. काय शब्द आला आता, चारी देहाच्या पलीकडे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण सांगायला नको. साक्षीभूत ह्याला तो, म्हणजे जेव्हा स्टेप बाय स्टेप साधक निरंजन अवस्थेकडे जातो तेव्हा त्याला एक अवस्था येते, त्याला म्हणतात साक्षी ब्रह्म. काय म्हणतात, साक्षी ब्रह्म. त्यावेळी त्याला ही एक प्रकारची अनुभूती तयार होते. या साक्षीमध्ये त्याला असं वाटतं की हा सगुण परमात्मा जो कधी जर आपल्याला आधी दर्शन झालेला आहे तोच हा आहे. साक्षीत्व म्हणजे जगाचा तो साक्षीभूत होतो. जगन्मूर्ती की जग आहे आणि मीही आहे. साक्षीत्व फरक लक्षात ठेवायचा. काय आहे, या शाश्वत अशा त्या गोळ्या निरंजन स्वरूपात. पण खरं सांगू का, त्यानंतर माझी अशी अवस्था आहे त्या जगदीश्वर निरंजन स्वरूपात ऐक्य राहण्यातच मला आनंद वाटतो आहे. त्यामुळे आता जगणं निमालं आहे. म्हणजेच काय अर्थ झाला, जोपर्यंत साक्षीत ब्रह्मामध्ये माणूस रमला आहे
तोपर्यंत सो कॉल जगणं पूर्ण झालं असं वाटत नाही. तोपर्यंत जगणं म्हणजे अलीकडे आला, म्हणजे काय आला, 100% पूर्ण ब्रह्म समाधान वाटत नाही. अजून काहीतरी कार्य करायचं आहे, अजून मला काही वर्ष पाहिजेत. नामदेवांचं असं व्हायचं, मला अजून काही वर्ष पाहिजेत, मी परत अवतार घेईन, मी परत अभंग घेईन. त्या नामदेवांच्या त्यांना इतकं वेळ लागलं म्हणून तुकाराम म्हणून घ्यावं लागलं, म्हणून तुकाराम म्हणून घ्यावं लागलं वगैरे. असो, आता पुढच्या व्याख्येकडे, चौथी, की निरंजन अवस्था. व्याख्या म्हणजे काय बघायचं, वेगवेगळ्या पद्धतीने वर्णन कसं करतात. व्याख्या म्हणजे काय, असं त्याला डेफिनेशनमध्ये नसतं. ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी निरंजन अवस्था कशा पद्धतीने वर्णन करतात. निरंजन अवस्थेचं वर्णन आहे का, निरशून्य, एक एक शब्द म्हणजे एक एक प्रवचन करा. निरशून्य, निरूपम, निर्वाण स्वरूप, निरंजन. आपण हे शब्द वेगवेगळ्या लोकांच्या बाबतीत ऐकतो की निर्वाण झालं त्यांचं. मोठमोठ्या महान लोकंसुद्धा भगवान बुद्धांचं सुद्धा निर्वाण म्हणतात. म्हणजे निर्वाण स्वरूप ही निरंजन अवस्था आहे असं दिसतं इथे. म्हणजे कशी असली म्हणजे, 2 5 भौतिक स्वरूपाच्या, म्हणजे कुठले भौतिक, 5 महाभौतिक, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश वगैरे. जगत व्यापक कसं आहे ते, जगत व्यापक, तेजोमय, केवल ब्रह्म. ह्याला म्हणायचं, हे 4 शब्द एकत्र येतात. निरशून्य, निरूपम, निर्वाण स्वरूप. तुम्ही म्हणाल हे कशाच्या आधारे म्हणता, त्याचं सविस्तर सांगू शकतो, आत्ता थोडक्यात सांगणार. कसा अभंग स्पष्ट हे कसं करतं. आता शब्द सांग ना मी, निरशून्य, निरूपम, निर्वाण स्वरूप, निरंजन, म्हणजेच पंचमहाभौतिक स्वरूपाच्याही पलीकडे असलेला जगत व्यापक परमात्मा होय. शब्द तरी कळले. आता तो वेगळ्या पद्धतीने कसा मांडलं बघा. अवतरे तैसाच नव्हे होय ते न संभवे, आहे हे आघवे लाघवरया. तो एकवट एकला रचला ना वेचला. हे पहिल्यांदा ऐकणाऱ्याला सगळं नवीनच होईल. हे पहिल्यांदा ऐकणाऱ्याला काय होणार आहे, असा अभंग आहे आधी कळत नाही. आदी अंत संचला अनंतपणे. शब्द आहे का आता ते वरचं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही सकळ ही हरपली प्रलया अंती. मग अशी मार्कंडेय ऋषींनी सांगितली कथा की प्रलय अंती तरी त्याला एक वरदान असावे, त्याला ते जाणवत होतं सगळं. आणि ती, हे जे हरवलं, ती निरशून्य, निरूपम, निरंजन, निर्वाण. ते दशा, ऐका, ती ही अवस्था आहे. ते दशा पाषाण के विपावती. जे या अध्यात्मात अंतर्मुख नाही, जे ऊर्ध्वमुखी नाही, जे अभ्यास करणार नाहीत, असं दगडांना हा अनुभव येणं शक्य नाही. म्हणून परत, आता मी वेगळाले, आता पहिला अभंग झालं, आता मी वेगळावले, मी वेगळा झालो. ती गोल्डन सांगते ना, पाचाहुनी जाहले. ही पंचमहाभूताच्या पलीकडे असलेला परब्रह्म जोडले किरवो माय. तो परब्रह्म म्हणजे निरंजन, जे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या हेही जिथे लय पावतात, असं ते निरशून्य, निरूपम, निर्वाण स्वरूप होय, असं स्पष्ट शब्दामध्ये दिला. पुढे हे पाषाण म्हणणं म्हणून कोणाला राग यायचं कारण नाही. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा म्हणतात की हा जो सगळा अध्याय चालतो, हे जे अभ्यास चालतो आहे ना, तरी निदैव्याच्या परिवारी दरिद्री एखादा आहे, कर्मदरिद्री, नशिबानी दरिद्री. आपण पाहिले गुरुचरित्रामध्ये कथा की तो ब्राह्मण, त्याच्या घरात सोन्याच्या लोह्या होत्या, पण उपाशी जगत होता. हे घडतं ना, तरी निदैव्याच्या परिवारी, परिवारी म्हणजे परिवारात, लोह्या रुतल्या आहाती सहस्रवरी. सोन्याच्या लोह्या रुतलेल्या होत्या,
परी तेथ बैसोनी उपवास करी, का दरिद्री जिये. जोर गुरुकृपा होते तर दरिद्री पण जात नाही. म्हणजे तिथंच सोन्याच्या लोह्या होत्या, पण अक्कल काही येत नव्हती. कारण दरिद्री काय म्हणतात त्याला, कर्मदरिद्री. त्याला उद्देश काय ते म्हणण्याचा त्यांना, की सगळं काही होतं त्याकडे, पण काय होतं, कर्मदरिद्री होता, जो स्वधर्माचं आचरण करत नव्हता. म्हणून एक संधी दिली. काय दिली, ही गुरुकृपा झाली की तिथं भिक्षाला ते आवर्जून आले. पण त्या ब्राह्मणाच्या पत्नीने भक्तीने जी काय घेवड्याचा वेल होता त्याची भाजी तरी दिली, की तो आलाच बोंबलत, शाला एवढंच आमच्याकडं होतं तेही तुम्ही खाल्लं का. कर्मदरिद्री ते ती भक्तीने तिने अर्पण केलं. काहीतरी ऐकलं असेल नरसिंह सरस्वतीबद्दल. आता आलेच भिक्षा तर माझ्याकडे एवढी किती अवघड आहे बघा ना. माझ्याकडे फक्त एक घेवड्याचा वेल आहे, त्याची भाजीच तुम्हाला मी भाजी तरी कशी केली कोण असतो. म्हणजे काय केलं, पाण्यात शिजवून दिली, तिथं काय तेल तूप मीठ घातलं थोडंच. त्यांनी पण ती भिक्षा स्वीकारली. त्यांनी पण ती भिक्षा, तेव्हा कळवळा आला ना की अरे अरे अच्छा अशी अवस्था आहे ही एवढी. आपल्याला एक वेळ जमलं, हे तर रोज कसं खातो हा. योगी म्हणून आपल्याला जमलं असं वाटलं, पण ह्या तर रोजच भोगतो हे. म्हणून त्याच्यावर कृपा केली. निरंजन अवस्थेमध्ये ऐक्यावस्था प्राप्त होणे म्हणजे सौरस, ही कशी व्याख्या आहे. आधी अभंग कसा बघूया. दामोदर नामे मना बांधिले दावे. त्यांना हे नाव आवडलं आहे, कारण आहे ना, दामोदर नावामध्ये मी मनाला बांधून टाकलं. आणि निरंजन म्हणावे आपणा ओमाय. आता असो हव्यासू लागला निजध्यास, निरंजनी सौरस करीतसे उमाये. हे कुठल्या मनाची माझे अभंग नाही, ज्ञानेश्वरी गाथा 618 तशातही चरण आहेत. यामध्ये आत्ता आपण वरच्या अभंगात पाहिलं, व्यापक समष्टीतली पंचमहाभूते तर याच्यात समावलेली आहेतच, परंतु अनंत ब्रह्मांडात याच्या उदरामध्ये आहेत. म्हणून त्याला शब्द आला दामोदर. शब्द काय आला आहे की ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड सहजपणे सामावली. ते सारखं मार्कंडेयचं उदाहरण लक्षातच ठेवलं, कारण आपल्या सगुणाचं वेळ आहे कथेच्याद्वारे. ती जी दामोदरली त्याच्या मूळ नामाने दामोदर ही अवस्था झाली की त्याच्या उदरामध्ये विश्वरूप दर्शनात सुद्धा दाखवली. भगवंताच्या उदरामध्ये शेकडो ब्रह्मांड अर्जुनाला दिसत होती. मग असा दामोदर हे काही नाव नाही, हे विशेषण झालं. तर याचं मूळ नाव काय आहे, याचं तेच निरंजन अवस्था, तीच ते. त्यामुळे मला त्या मूळ नामाने वेड लावले, म्हणून मला दामोदर नाव आवडलं. इथे निरंजन अवस्थेचं वर्णन करताना मला ते दामोदर नाव आवडलं, कारण माझी अनुभूती आली. पंचमहाभूते जिथं लीन होतात, प्लस त्याच्या एवढं करूनही काय संपलं नाही, सगळी ब्रह्मांड जिथे लीन होतात ते दामोदर. अच्छा, या ऐक्यावस्थेला निरंजन म्हणावे. आपल्याला ज्यांना ज्यांना वाटतं अध्यात्मात मला काहीतरी कळलं, मला अनुभवलं, त्यांनी जरूर हे ऐकायची प्रवचन आणि बघायचं आपल्याला काही सापडलं आहे का नाही, आपल्याला काही जमलं आहे का नाही. अनेक इथे गुरु आहेत आणि अनेक सद्गुरू, पण हे तपासून बघितलं पाहिजे की जर अशा अनुभूतीला आपण आलो नसेल तर नेमकं आपण आहोत काय, आपण नेमकं काय प्राप्त केलं आहे यासाठी. असो, म्हणजे आता कळलं पाहिजे. मनासी लागली स्वरूपाची गोडी, जोवरी निरंजन नाही देखिले तोवरी काही अनुभवले नाही, असा खरा अभिमते परत आहे. आता निरंजन वनाचं एक वर्णन त्यांनी रूपक घेतलं आणि आपल्याला सांगतात काय आहे निरंजन वन. हे आपल्याला कळण्यासाठी रूपक मांडलं त्यांनी. काय म्हणतात, आधी गद्यात सांगतो मग त्यांचा अभंग सांगतो. हा अभंग 615 क्रमांकाचा आहे. निरंजन वनातील दर्शन सोहळा हा अशा पद्धतीचा आहे की जणू सुवर्णाच्या कोंदणात सुंदर पाणीदार रत्ने शोभत आहेत. सुवर्णाच्या कोंदणात पाणीदार रत्ने शोभत आहेत. एक, हृदय आकाशात त्रिगुणाच्या अंतर्गत विविध गुणांची पेरणी आहे, पण या निरंजन वनात एकच गुण चालतो, तो म्हणजे निर्गुण. स्वरूप जे आपण ऐकलंय, सत
चेत आनंद याचं अधिष्ठान या निरंजन मनात मला दिसत आहे. म्हणजे हे स्फुरण तरी कुठे आलं सच्चिदानंद. जोपर्यंत सच्चिदानंद स्फुरण आहे तोवर भगवंत आहेत. आणि अहम ब्रह्मास्मी म्हटलं की मूळ माया आहे. अध्यात्माची जास्तीत जास्त क्लॅरिटी आत्मसात असली पाहिजे. सच्चिदानंद हे स्वरूप आहे, त्यांचं स्फुरण नाही. हे त्यांचं काय आहे, स्वरूप आहे, भक्ताला आलेली अनुभूती आहे. पण त्यांच्या ठिकाणी स्फुरण झालं अहम ब्रह्मास्मी, ही झाली मूळ माया तयार झाली. असो, म्हणून जेव्हा मी निरंजनाच्या स्वरूपाचं गोडी आळवत होते तर माझ्या ठिकाणी फक्त सोहम 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 हेच प्रगट झालेलं होतं. मला निरंजनाची गोडी म्हणजे ध्यास लागला, त्यावेळी मी ओंकाराच्या पलीकडे जाऊन सोहम भावामध्ये आलेलो होतो. पण आश्चर्य असं की ती कुंडलीने मागून जो मला औटपिठी भ्रुकुटी मध्यातून वरती एवढं जोरात उड्डाण केलं की तिने मला त्या सोहमभावासहित ब्रह्मरंध्रात टाकून दिला. ब्रह्माकाशात विलीन करून टाकलं. स्वतःही विलीन झाली आणि तो सोहमभाव पण माझा संपला. आता बघा अभंग कसा आहे हे जे वाचलं मी आता सांगितलं. पंधरयाची खाणी म्हणजे सोनं, पंधरयाची खाणी अनर्घ्य रत्नाचे पाणी. तिथं जाताना मोठा आनंद होत होता. असं वाटलं सगळं वैभव प्राप्त झालं. ते निरंजनी वनी शोभतसे ओ माय, गुणांची लावणी लावेली गगनी, निरंजनी निर्गुणी आईले ओ माय. तिथं दुसरे कुठे गुण चालत नाहीत. पूर्णानंद सच्चिदानंद कंदू तो निरंजनी स्वादू आळविला माय. तो आळवला मी पुष्कळ सोहमभावाने सच्चिदानंद स्वरूपाला, पण तोही तिथे विलीन झाला. म्हणजे इथे मला कळलं की निर्गुणी अथिले निरंजनी म्हणजे निर्गुण प्रांतात जाताना कुठल्याही गुणाचा ठाव चालत नाही, फक्त सोहमभाव चालतो आणि तोही शक्तीसहित विलीन होतो. हे त्यांना सांगायचं सार आहे. पुढे वस्तू कोंदली निरंजनी. आपण मग अशी एक व्याख्या होते की वस्तू म्हणजे परमात्मा, तो या निरंजन म्हणजे नीलबिंदूमध्ये कोंदलेला आहे, समाविष्ट आहे. ही नीलबंधू बिंदुरूपी निरंजन अवस्था ही केवळ तेजोमय नाही आहे, तर ती सगळ्या वस्तुमात्रांना म्हणजे चर आणि अचर अंतर्बाह्य व्यापलेली आहे. अंतर्बाह्य कशाच्या आधारे व्याप्ती? शक्तीचाच आधार आहे. मग आता 24 तास जर कोणी असं डोळे मिटून बसू शकणार नाही आहे, या ना त्या रूपात त्याला प्रकृतीमध्ये संपर्क येतोच. मग त्यावेळेस त्याला काय होतं तर आपली ऐक्य न मोडता, आपलं निरंजनाशी झालेलं ऐक्य म्हणजे परमात्मा स्वरूप झालेली स्थिती न मोडता साक्षीत्वाने व्यवहारात वागायला लागतं. म्हणून शब्द कायला या निरंजन अवस्थेमध्ये वस्तू म्हणजे सगळं जग सामावलेलं आहे. निरंजन अवस्था माझ्या ठिकाणी प्रकट आहे, त्यामुळे मला जगात वावरताना जोपर्यंत मला स्मरण येते त्यापर्यंत त्रास होत नाही. निरंजन सभरा भरित वस्तू कोंदली. निरंजन ही जी अवस्था आहे भगवंताची म्हणजे नीलबिंदू, ही सभराभरित अंतर्बाह्य भरलेली आहे. साक्षीत्वासी आली आत्मदशा, पण व्यवहारात वागताना साक्षीत्वाने मला त्याचा अनुभव येतो. निशी दिवस दोघे लोपले ते ठाई, निरंजन ते ठाई लक्ष्मी. पण दोन्ही म्हणजे जग आणि त्याला म्हणतात ब्रह्म एकाच ठिकाणी आहे. म्हणजे जगच ब्रह्मरूप आहे असंच म्हणायला लागतं. शब्द काय असतो? जगच ब्रह्मरूप आहे. असो, आणि तिथे एक त्यांना एका अभंगामध्ये त्यांचं आश्चर्य वाटतं. रवी शशी ज्याचे तेज प्रकाशले, नवलम्या देखले तेथे एक. रवी आणि सूर्यचंद्राला सुद्धा ज्याच्यामुळे प्रकाश मिळतो ते ब्रह्म मी पाहिले. असो, आता प्रश्न आला, निरंजन ही अवस्था सुखरूप अवस्था आहे. निवृत्ती निरंजनाचा सरा,
कैसा ओसंडला अंबरा, सुख पावनी ज्ञानेश्वरा, ब्रह्म केले. सुखरूप अवस्था आहे. या निरंजन अवस्थेने ज्ञानेश्वराला म्हणजे मला ब्रह्मरूप केले असं सांगतात. जेव्हा माझी सोहमवृत्ती, हे शब्द अभ्यासू साधकालाच लवकर कळले. जेव्हा माझी सोहमवृत्ती म्हणजे निजवृत्ती ही व्यापक झाली, ही काय झाली? व्यापक झाली. तेव्हा काय घडलेलं आहे? त्या तेजरूपाने निरंजनाचं मला दर्शन झालं आहे. जोपर्यंत वृत्ती हे निवृत्ती होत नाही, वृत्ती हे निवृत्ती म्हणजे आधी वृत्ती इथल्या अर्थ काढला म्हणजे सोहमवृत्ती. आता बाकीच्या वृत्ती तर कधीच मागे पडल्या इंद्रियांच्या. ते निरंजन स्वरूपी जेव्हा भरून भरून वाहत होत्या तेव्हा मला दुःख असंभिन्न असा शब्द वडिलांनी वापरला. म्हणजे दुःख विरहित, जिथं दुःखाला लवलेशही नाही म्हणजे निष्काम. म्हणजेच काय? निष्काम अवस्था आल्यामुळे, निरपेक्ष अवस्था आल्यामुळे मला एक प्रकारची सुखानुभूती आलेली आहे. सुखानुभूती आली म्हणजे संतोष, समाधान आले, निरपेक्षता आलेली आहे. आता सुख वेगळं, मी वेगळा आणि सुखाचं माध्यम वेगळं असं काही राहिलं नाही. सुखरूप झालो. काय झालं? हे सुखरूप झाला. अशा पद्धतीने तर ज्ञानेश्वरांचं सांगितलं अभिप्राय असा आहे की सुखस्वरूप स्थिती म्हणजे निरंजन अवस्था होय. ते वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव वर्णन करत आहेत. ते काय करतात? वेगवेगळ्या पद्धती, कोणाला अशी अनुभूती येईल, कोणाला तशी अनुभूती येईल, पण त्याला तशी अनुभूती आली का नाही हे कळत पण नाही. म्हणून ही वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याची पद्धत आहे. असो, म्हणजे जेव्हा मला त्रिपुटीच्या पलीकडे, म्हणजे मी ध्यान लोक बरेच करतात की या ध्यानाच्याही ध्यानातली जी त्रिपुटी आहे म्हणजे ध्याता, ध्यान आणि ध्येय हे तिन्ही जिथे एकरूप होतं तसं मंथोने नवनीता तैसे ही सिद्धांत आहे. माहिती आपल्याला, ताकातनं लोणी काढलं की ते परत काही ताकद स्वरूप होत नाही. तसं याच देहातून अभ्यासाने असा परमात्मा बाहेर आपल्याला अनुभवता आला तिथे आतमध्ये ज्ञानदृष्टीने की आपापच तो काही परत देहावरती येत नाही. ब्रह्मस्थितीची प्रचिती आल्यानंतर देह तादात्म्य गौण होते. पुढे आता इथे कळला. आता एक फार विलक्षण अभंग आहे. तो अभंग आणि अर्थात ज्ञानेश्वरीतला 12व्या अध्यायातल्या पहिल्या ओव्या की सद्गुरुनाथ आपल्या शिष्याला कसं बाळरूपाने कशा पाळण्यामध्ये त्याला सोहमच्या आणि निरंजन अवस्थेला नेतात याचं बरंचसं साम्य सापडतं. आता हा जो अभंग आहे हा अभंग साधारण पाळणा पहुड या निरंजन म्हणजे 105 क्रमांक ज्ञानेश्वरी गाथेमध्ये येतात. काय सांगतात ते आधी का आधी अर्थ सांगावं असं वाटतं मला कधी. नाही तर अभंग एकदाच आपण म्हणतो मग अर्थ कळत नाही. असो, पण महत्त्वाचा असा आहे पाळणा. जर कोणी जर अभ्यासू साधक असेल तर त्यांनी आधी ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायातले पहिल्या ओव्या काही बघायला पाहिजेत. त्यामध्ये पाळण्याचं सगळं विश्लेषण येतं. अनुवाताचा हल्लरू म्हणजे काय आहे, नंतर त्याला आत्मज्योती प्रत्येक ज्योतीची ओवाळणी म्हणजे काय, या स्टेजेस जरा अनुभव यायला लागतात. आणि मग ओंकार आणि सोहंकारच्या पलीकडचा हा अनुभव आहे तो कसा आहे बघूया. ऐका, जणू काही एक बालक आहे. शिष्य म्हणजे काय? बालक आहे. त्याला झोपण्याकरता म्हणजे हे जीवाला जास्त उद्देश नसतं, त्याला झोपण्याकरता हा एक पाळणा दिला आहे. काय दिला आहे? पाळणा. या 5 भौतिक चेहरामध्ये म्हणजे या शरीरामध्ये पंचमहाभूतं असतातच. त्याच्यामध्ये 9 खिडक्यांचा तयार केलेला आहे. तो पाळणा काय केला आहे? 9 खिडक्या म्हणजे मग असे डोळे कान वगैरे. आणि हा पाळणा निरंजनी बांधलेला आहे. पाळणा बांधाय कुठे? त्याच्या आधारावरच हा पाळणा सगळा चालतो. मग पहिलं 5 पाट्या 9 खिडकिया पाळणा पहुडया निरंजनी. निरंजनामध्ये निरंजनाला हा पाळणा अडकवलेला आहे. आता पुढे कांडा झोपण्यासाठी आत्मज्ञानाच्या प्रचितीरूपी तिखट शस्त्राने शाब्दिक ज्ञानरूपी मायेचा नाश करायचा आहे. म्हणजे काय म्हणतात ते का 21 सहस्र
श्वास हुंकार घालती 21,000 श्वास चालतात ते सोहम ध्यानरूपी. आतमध्ये जातो तो सकार, बाहेर येतो तो हकार. हे आपण ऐकलं. निसर्गतः निर्मित असलेला सोहंकार, अंतरप्रवेशू हकारू, बाहेर येतो तो सकारू, असं ते शब्द आहेत. आणि माया ते मारली ज्ञानरूपी, ज्ञान प्राप्त करून मायेचा नाश केला, सोप्या भाषेत. मग आता काय झालं, हा सोहम ध्यास घेतल्यामुळे आता काय झालं बघा, तिथे तेच निरंजन नाही आणि काहीच नाही, ते तर निशब्द उठली पाही. परिणाम असा झाला की तिथं निरंजन नाही, ऐक्य पाळणंही नाही, सगळंच संपलं आणि उरलं ते फक्त निशब्द रूप परब्रह्म. निशब्द परब्रह्म उरलं. आणि अजब घडलं. आता काय घडलं तिथे, येथे ओंकार सोहंकार एकत्र झाल्यामुळे, कुंडलिनी शक्ती पण लीन झाल्यामुळे निशब्द अशी एक अवस्था तयार झाली. ती अनिर्वचनीय निरंजन उत्तीर्ण अवस्था होय. म्हणजे एखादा माणूस निरंजन स्वरूप झाला, काही बोलण्यासारखं राहत नाही, हे सांगायचं आहे. आता हे अभंग जो आहे 104 क्रमांकाचं, त्यातल्या 2 चरण घेतलेत संदर्भाला. त्याच्यातून आपल्याला कळेल ही कथा कशी, आपली मार्कंडेय ऋषींनी कसा अनुभव घेतला. तर काय म्हणतात, बाळापे हे नाही, बाळापे हे नाही, बाळाला हे नाही, अंगुष्ठ पिऊन घेई निरालंब. आता इथे एक शब्द ॲड झाला, निरालंब, निरंजनाच्या पुढे आले. बाळापे नाही, बाळापे नाही, अंगुष्ठ पिऊन घेई निरालंब. निरालंबी स्वाद आडवी ब्रह्मी, तेथे एक बाळ बोभावे निरंजनी. हे परब्रह्मरूपी बाळ तिथं बसले खेळत आणि आपल्या सगळ्यांना खेळवत आहे. काय म्हणले, जेव्हा निशब्द असं परब्रह्म निरंजन अवस्था तयार होते, त्याला कोणतीही उपाधी नाही. काय कळत नसेल तर नीलबिंदू तरी सारखा आठवायचा. त्याच्या ठिकाणी मात्र या बालकानं अंगुष्ठ मात्र स्वयं ज्योतिस्वरूप जीव चैतन्य अवस्था पिऊन टाकलेली आहे. आपल्याला त्या अध्यात्मात मागे पाहिलं आहे की अंगुष्ठ मात्र दर्शन नाही जीवाचं. जीव शुद्ध झाला की तो अंगुष्ठ रूपाने दर्शन देतो, ज्योती. असो, आता हा जो बालक आहे तो स्वस्थ आहे. आपापच सगळी माया जग त्याच्या पोटात जाताना दिसतं आहे. आणि आश्चर्यकारक, तो कशाला लटकला आहे हेच कळत नाही. तो कशाला लटकलेला आहे हे काही कळत नाही. त्यामुळे त्याची अनुभूती मस्तकात पण निरालंब हृदय आकाशात एक पडसाद उमटतोय आणि तो पडसाद फक्त अनुभवता येतो, तो म्हणजे सोहम सोहम सोहम. पण मगाशी आलं की तो निरंजन पाळण्याला अडकवलेला आहे. पण हा निरंजन पाळणं ते कुठं अडकवलं अजून, असं हा एंड काही कळत. हां, इथं मर्यादा आल्या. नेमका परमात्मा कशाच्या आधारे राहतो. साधा आकाशापर्यंत गेलं तर कळतं निराधार आहे. निराधार आकाशाचा भार वाहत आहे. काय, तो निराधार आकाशाचा भार वाहतोय. पण एखाद्याला असं वाटलं उत्सुकता, मोठे संत प्रगल्भ आहेत, पण हा नेमका कुठं लटकलेला आहे, हा कशाच्या आधारे राहतो. एखादा माहिती ना, एखादा राहतो म्हणजे काही ते आपल्याला वाटतं आधार पाहिजे म्हणून आम्ही शोधला तर निरंजनावस्थेपर्यंत कळलं. मार्कंडेय ऋषींना वरदानही मिळालं, पण तो नेमका कशाच्या आधारे आहे, राहतो म्हणजे काय, कशाच्या आधारे राहतो हे काही कोणाला कळून येत. त्याला निरालंब, त्याला काय म्हणतात, निरालंब अवस्था ती. त्याचप्रमाणे भक्तसुद्धा भगवंताशी अशा अवस्थेला स्वरूपाकार झाल्यामुळे त्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यात यावं लागत नाही. हेच तर लॉजिक आहे. हे एवढं कशासाठी बोलायचं, एवढं यासाठीच बोलायचं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.